मुलगा काय प्रतिष्ठ करून सर्व ग्रामस्थ मंडळांचे मोहनाचार्य गणेश महाराज पिढीकडे कारकरे त्याचबरोबर आमच्या बरोबर आलेले पंडिताचे चौकदार अशोक महाराज या ठिकाणी त्यांच्या बरोबर नेहमी असतात. मग त्यांनी विचार केला की तात्या तर हे बी तात्या तात्याला तात्या शब्द जुळला म्हणून तात्या झाला. माझ्या बरोबर आहे त्याचबरोबर माझ्या बरोबर कुसमोरगावची कायनाचार्यांचे सुनील महाराज बरोबर आहे. ही सगळी मंडळी या ठिकाणी प्रेमाने आपल्याला वेळ खूप कमी आहे. 9च्या पुढे जाऊन यायचं नाही असा पंक्ती वाढायचा आणि ग्रामस्थांचा काय आग्रह आहे. 9च्या पुढे कीर्तन जाऊन येणार नाही हा पण माझा शब्द आहे. नामसप्ताहामध्ये ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. पहिला दिवस म्हटलं की निहुकर परंपरेमध्ये अभंग घेतला जातो. समंजरण दृष्टी विटेवरी साजिरी हे जर ईश्वर महाराज खरं असलं तर म्हणजे गोकुळाष्टमीच्या सप्ताहात काका जवळजवळ 10 वर्षे त्या कौतळीला अभंग हा कुठला समंजरण दृष्टी या अभंगाचा प्रभाव महाराज एवढा झाला. पहिलं मी इष्टीने यायचो इष्टीतनं उतरलं तरी पोरं म्हणायचे अरे मला समंजरण दृष्टी नुसतं बघितलं तर कारण त्यांना माहित आहे हा आपण दुसरा घेत आता त्यात माझा काही दोष आहे म्हणून दंडा काय हे माहिती थोडं कमी करावं आणि मारते पुढे पहिला दिवस म्हटलं की अभंग समचरण दृष्टी घ्यावा लागतो. हा दंड काय नियम आहे. काय घ्यावा लागतो याला काय कारण मीमांसा असली पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथेतील हा कोणता अभंग आहे पहिला अभंग आहे. आणि तुकोबरायांची गाथा म्हणजे कुणी म्हणतं पंचम वेद आहे तो पंचम वेद नाही 4 वेदाचा सार म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांची गाथा आहे. मी माझ्या पद्धत सांगितलंय बहुवेदाचे हे केले निवर्णन अर्थ तो ग्रहण करून या गहन अर्थ करून 4 वेदाचं निवर्णन केलं ते तुकोबरायांची काय आहे म्हणून तर तुकोबराय ठोकपणे सांगतात ना वेदाचा तो अर्थ अभावित
की ब्राह्मण समाजाला घटकतं म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची प्रखंड बनवून घेणाऱ्या ब्राह्मणांनी काय आणला, महाराज तुकोबारायांच्या शब्दाला प्रतिबंध आणला. तुकोबारायांची शब्दवृत्ती गाथा बुडवण्याचा प्रयत्न केला. का गाथा म्हणजे चहुर्वेदाचं केलेलं काय आहे, विवरण आहे. वेदाचा अर्थ तुकोबाराय म्हणतात. सगळ्या चहुर्वेदाचे केलेसे विवरण अर्थ तो घर करून चारही वेदाचं विवरण म्हणजे गाथा आहे. आणि त्या गाथ्यामध्ये हा पहिला अभंग आहे. तर सांगू का महाराज, गाथ्यातली जी जात्याची आरी असते ना, आरी जात माहिती आहे ना, असं विचारावं लागायला लागले आता. अलीकडच्या पिढीला जात काय हे कळत असतं. त्याचा मिक्सर विचारत लगेच सांगते, पण जात सांगताय ना. आता ह्या जुन्या माता माऊल्या आहेत, त्यांना जात माहित आहे, हे जात माहित आहे. पण आता काय झालं, जात त्याचं नावच जातं, त्यामुळे ते आपोआपच जातं. ते गेलं, आता राहिलं. बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतात, विचाराव्या लागतात. हे माहित आहे का, ते माहित आहे का, विचारावं लागतंय. कारण पहिली संस्कृती आणि आताची संस्कृती फरक पडलेला आहे. पूर्वीच्या महिला एखादा जाणता माणूस जरी समोरून आला तरी पदर घ्यायच्या. काय घ्यायच्या, पदर घ्यायच्या. आताच्या कीर्तनात बसल्या तरी घेत नाहीत, तिकडे बघून बोलत नाही. का जात जात सांगतोय, जात जात्याचं मधी जी आरी असते ना, आरी, ती आरी, त्या आरी भोवती जात फिरतो. तसा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा आशय या समचरण दृष्टी याच्या भूती फिरतो. कारण मी गाथा निर्माण करत असताना, समाजामध्ये फिरत असताना, जगद्गुरु तुकोबारायांची दिनक्रमणा चालत असताना, माझ्या जीवनामध्ये घडलेल्या साधनेचं साध्य, माझ्या जीवनात घडलेल्या साधनेचा शेवटचा क्षण मी आज मागतोय, सुरुवातीला मागतोय. कारण ध्येयाकडे जात असताना साधकाला आपल्या ध्येयाची परिपूर्णता कुठं करायची हे अगोदर माहित नाही. बरोबर आहे का, बरोबर आहे ना. एखाद्याने बंगला बांधायला सुरुवात केली तर पाया खांदायच्या अगोदरच त्याला विचार करावा लागतो किती मजले चढवायचे. बरोबर आहे ना. सुरू केल्यावर करतात. इंजिनियर कडून अगोदर स्ट्रक्चर तयार करावा लागतो की बंगला किती मजल्याचा बांधायचा. तसं जगद्गुरु तुकोबारायांचा गाथ्याचा बंगला कुठपर्यंत न्यायचा आहे, तर तुकोबाराय म्हणतात, मी किती मोठी काव्य केली तरी सुद्धा माझ्या वृत्तीचं ध्येय एकच राहणार आहे, ते म्हणजे समचरण दृष्टी. विटेवरी साठी माझी हरी. वृत्तीचा विषय माझा बाजूला जाणार नाही. म्हणून सर्व गाथ्याचं विवरण करत असताना जगद्गुरु तुकोबारायांची वृत्ती मात्र भगवंतापासून हल्ली नाही. भगवंताचं नामचिंतन असू द्या, भगवंताचं गुणानुवाद असू द्या, भगवंताच्या सगुण क्षेत्राचं वर्णन असू द्या, भगवंताभोवती जसं आरेभोवती जातं फिरतो ना, तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची, जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रकरणाची, जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रत्येक अभंगाची जी काही वाटचाल आहे ती भगवंताकडे आपण जाण्याची आणि समाजाला नेण्याची आहे. गाथा लिहित असताना जर अभंगाचा गाथेतला पहिला अभंग समचरण दृष्टी हा जर घेतला असेल, पहिला अभंग जर तू असेल, तर महाराज वास्तविक पाहता ग्रंथकर्त्याला भान असावं. ज्यांनी शस्त्र पुराण धांदुळले आहेत आणि तुकोबाराय म्हणतात ना, आम्ही सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. पहिली पुराणे धांडुळले दर्शन सगळं बघितलेलं आहे, आम्हाला सगळं माहित आहे असं म्हणणारे तुकोबाराय जेव्हा गाथा लिहायला बसतात ना, तेव्हा तुकोबारायांनी नमन करायला काय हरकत होती. ज्ञानोबारायांनी केलं ज्ञानोबारायांनी केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या अर्पण श्री गणेशाय नमः. गणपतीचं नमन करावं हा सिद्धांत आहे. तुम्ही संपूर्ण लोकांनी करावं हे नाही, तमासगिरी सुद्धा करतात.
ओवाळे करतात. ओम नमो जिगणनायका, त्यांचं सुद्धा नमन असतं. तुकोबरायचे हुशार होते, त्यांनी नमन काय केलं नाही. आपल्या धर्मग्रंथामध्ये 2 ग्रंथ असे महाराज, त्याला नमन नाही, नमन नाही. एक भगवद्गीता, तिला नमन नाही, आणि गाथा त्याला गणेशायमा म्हटलं, व्यासांनी म्हटलं कुठं सुरुवातीला, पण त्याच्याबद्दलचा श्लोक नाही. काय श्रीमंत भगवद्गीता आहे. गीता म्हणजे असं आहे महाराज, अर्जुनाला पडलेला प्रश्न, प्रश्नाला दिलेलं उत्तर. जगामधला सगळ्यात श्रेष्ठ जर कुठला ग्रंथ असेल तर तो गीता आहे. आज न्यायालयामध्ये सुद्धा गीता समोर मांडली जाते आणि गीतेवरती हात घेऊन म्हणायला लावला जातो, देवा शपथ लबाड बोलेल, खरं बोलतात. देवा शपथ खरं बोलेल, कुठं बोलणार, न्यायालयात वापरलं जाते. ती गीता तिला नमन नाही. आणि दुसरी एक शोकांती काही गीतेची एवढी मोठी गीता, पण त्या गीतेची सुरुवात एका आंधळ्याच्या श्लोकाने. कुणाच्या श्लोकाने? आंधळ्याची. पहिला श्लोक आंधळ्याचा टाकलाय हो. धृतराष्ट्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव कुरुत संजय. काय जगाला दृष्टी दाखवणारी गीता, आणि तिची सुरुवात कशी श्लोकाने? आंधळ्याचा. तो बी आंधळा, नुसता आंधळा नाही, जो पुत्र स्नेह मोहितू, जो पोराच्या स्नेहाने काय झालेला, मोहित झालेला आहे. पण तो धृतराष्ट्र असेल, त्या धृतराष्ट्राच्या श्लोकाने कशी सुरुवात आहे गीतेची? काय करत होते व्यास? काय त्याला कळत नव्हतं का? गीता हा ग्रंथ आंधळ्याच्या श्लोकाने सुरुवात. थोडक्यात सांगू का महाराज, गीता हा जगाचा प्रश्न, जगाचं उत्तर आहे. जगाचा काय आहे? गीता म्हणजे प्रश्न आहे, उत्तर